नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा आणि अद्वैत आता डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि कला ही मस्त आल्याचा चहा त्यांच्यासाठी घेऊन येते आणि त्यांना चहा देते. तर आबा इतके खुश होतात आणि खरंच वा वा सुनबाई, अशा ह्या गारठवणाऱ्या थंडीमध्ये आल्याचा असा हा गरम स्वाद असलेला चहा यासारखं दुसरं सुख नाही. आणि सुनबाई, खरंच चहा एकदम भारी झाला, आल्याचा सुगंध मात्र एकदम भारी. तेव्हा कलाही खुश होते आणि अद्वैत सुद्धा. त्यानंतर इकडे सौरभ हा नैनाला कॉल करतो. तर नैना कॉल घेते आणि बोल असे म्हणते. तर सौरभ म्हणतो की तुला एक गंमत सांगायची होती. तेव्हा नैना रागाने सौरभ असे म्हणते. तर सौरभ म्हणतो की हे बघ नैना, अगं आज तू क्लिनिकवरून घरी गेल्यानंतर कोण आलं होतं ते सांग बरं. मी तुला 3 चान्स देतो, सांगून टाक. नैना म्हणते की मला माहिती नाही सौरभ, तूच सांगून टाक. त्यावर आता लगेच सौरभ म्हणतो की चांदेकरांच्या घरातील एक महान व्यक्ती आली होती. तर नैना ही विचारते की कोण. त्यावर आता नैना लगेच ओळखते आणि म्हणते की काय कला. तर सौरभ म्हणतो की अरे वा, महान महान बोलल्यानंतर लगेच तुला समजलं की कला, तू तर बहिणीला चांगलंच ओळखते, म्हणजे ती तुझ्यापेक्षा लहान असून ती महान आहे हे तू मानतेस. खरंच मस्त आहे ना. तेव्हा नैनाला आणखीन टेन्शन येतं. नैना म्हणते की मला एक गोष्ट सांग की ती तिकडे का आली होती आणि काय म्हणत होती. तर सौरभ म्हणतो की तिला तर प्रचंड काळजी आहे तुझी, खूप चौकशा ती करत होती, मला तर असं वाटलं होतं की तिला डाऊट आला म्हणून. त्यावर आता ही नैना मात्र खूप चिडते आणि कला तर ही माझ्या मुळावरच उठली, किती चौकशा तिला कराव्या लागतात. बरं मला एक गोष्ट सांग की नेमकं ती काय म्हणत होती. तर सौरभ म्हणतो की ते महत्वाचं नाही, महत्वाचं हे आहे की मला फुकटचं खोटं बोलायला नाही आवडत आणि तिने मला जे जे विचारलं त्यावरती मी सगळं काही खरं तिला सांगून टाकलं. तेव्हा आता नैनाला धक्का बसतो. नैना म्हणते की हॉट सौरभ, अरे तू तिला का सांगितलं, का तू असं वागला. त्यावर आता सौरभ मात्र आता हसून म्हणतो की काय करणार अगं नैना, मला फुकटचं खोटं नाही बोलता येत. नैनाची तर मात्र परणे आता बोलती बंद होते आणि सौरभ त्याचा मस्त फायदा घेत असतो, म्हणजे नैनाची तो चांगली जिरवतो. आता नैना म्हणते की हे बघ सौरभ, तू फुकटचं काही करत नाही, त्यासाठी मी तुला पैसा देते. त्यावर आता सौरभ हसून म्हणतो की चेष्टा करतोय तुझी, मी तिला काही सांगितलेलं नाही. जोपर्यंत मला खात्री आहे की तुम्हाला पैसे देशील तोपर्यंत मात्र माझं तोंड बंद राहील, पण ज्या क्षणी मला असं वाटेल की तुम्हाला फसवते तेव्हा मात्र मी तुझी वाट लावायला मागे पुढे नाही बघणार. असं बोलून आता लगेच सौरभ फोन कट करतो आणि हसत असतो. त्यानंतर आता आबा आणि अद्वैत हे चहा घेऊन अद्वैत तर वरच जायला निघलेला असतो, परंतु तेवढ्यात मात्र आता दरवाजामध्ये इन्स्पेक्टर साहेब येतात आणि ते दरवाजा आपल्या काठीने वाजवतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांना बघून मात्र सर्वांना धक्का बसतो. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अद्वैत चांदेकर आहे का. राहुल आणि रोहिणी सुद्धा तेथेच बाजूला बसलेले असतात. तर इन्स्पेक्टर साहेब आत येतात. अद्वैत उठतो आणि इन्स्पेक्टर साहेबांजवळ येऊन म्हणतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. तेव्हा कला आणि या बाकी सर्वांना खूप मोठा असा धक्का बसतो की नक्की असं काय झालं असेल की पोलीस अद्वैतला का न्यायला आले असतील. आणि तेवढ्यात मात्र सरोज सुद्धा येते. सरोज तर हे ऐकून म्हणते की पोलीस स्टेशनला आणि का. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुमच्यावरती केस दाखल झालेली आहे. तेव्हा आता केस म्हटल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो. कला म्हणते की केस. तर सरोज म्हणते की काय केस. कला विचारते की म्हणजे काय आणि कसली केस. आणि तेवढ्या सोम, रजनी हे वगैरे सर्व काही बाहेर येतात. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की विनयभंगाची. तर कला हे ऐकून सर्वांना तर धक्का बसतोच, परंतु कला म्हणते की काय बोलतात इन्स्पेक्टर साहेब. आता विनयभंगाची केस असं नाव ऐकल्यानंतर मात्र सर्वांना जबर धक्का बसलेला असतो. तेव्हा अद्वैतला सुद्धा आता एक खूप मोठा धक्का बसतो. अद्वैत विचारतो की काय आणि काय बोलतात इन्स्पेक्टर साहेब, विनयभंग पण कोणी. तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर साहेब सावंतला आवाज देतात आणि त्या मुलीला घेऊन येण्यासाठी सांगतात. तेव्हा मात्र आता ती मुलगी दरवाजात येऊन उभी राहते. तर आधी कला आणि अद्वैतने आता या मुलीला ओळखलेलं असतं. तेव्हा अद्वैतला आता ते काही जेव्हा ते कार्यक्रम होता त्या गावाकडचा आणि ते दिव्याच्या उत्सवात मात्र ही मुलगी त्याला भेटलेली होते आणि ती त्याला धडकलेली सुद्धा असते आणि अद्वैतीला सॉरी सुद्धा म्हणलेलं असतो. हे सर्व काही आता अद्वैतच्या आणि कलाच्या डोळ्यासमोर येतं. तेव्हा मात्र आता ती मुलगी तोऱ्यातच आतमध्ये येते. तर अद्वैत म्हणतो की इला तर मी ओळखतो. तर सरोज विचारते की अद्वैत, अरे का, कसा ओळखतो तू, हिचा आणि तुझा काय संबंध. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की आई, अगं मी एकटा नाही पण खरी सुद्धा हिला ओळखते. दिवे आगरला जाताना आमचा जो काही ऍक्सिडेंट झाला होता त्यानंतर आम्ही ज्या गावामध्ये थांबलो होतो तेथे ही मुलगी होती. त्यावर आता आबांना सुद्धा राग येतो. आबा म्हणतात की शिंदे साहेब, अहो काय हे पोरखेळ लावला तुम्ही. त्यावर आता शिंदे साहेब इन्स्पेक्टर म्हणतात की आबासाहेब, कोणताही पोरखेळ नाही, तर ही खूप अशी सिरियस केस आहे. आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला विचारतात की मला सांगा की तुम्ही या मुलीला ओळखतात का. तर अद्वैत म्हणतो की हो.
आता मी तुम्हाला सांगितलं की हिला तिथे गावामध्ये सर्वजण शालू शालू म्हणून हाक मारत होते आणि यस हिचं नाव शालिनी आहे. तेव्हा ती मुलगी लगेच म्हणते की बघितलं साहेबांनो, यांना माझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे. गावात आल्यापासून त्यांची माझ्यावर नजर होती, माझ्यावर नजर ठेवून ते होते. मला तर पहिल्यांदा वाटलं होतं की हे असेच बघत असतील, परंतु नंतर त्यावर आता आदित्य म्हणतो की काही कसं बोलतेस तू. तर कला म्हणते की हो, तू वेडी आहेस का अगं, तू काय आरोप करते. त्यावर मात्र आता ही शालिनी म्हणते की तू तर गप्प राहा ग, तुला काय माहिती तुझा हा नवरा काय रंग उधळतो ते. तू मात्र तेथे नाच गाण्यात दंग होती आणि तेथे मात्र तो माझ्याबरोबर शी. म्हणून ती मुलगी आता रडण्याचं नाटक सुरू करते. अहो साहेबांनो, हे सुटाबुटातले साहेब काही बाहेरून कसे म्हणजे अगदी टापटीप वाटतात, परंतु आतमधून यांचं मन अगदी काळं आहे काळं. परंतु रोहिणीला मात्र आता ही सर्व बघून खूप आनंद होत असतो. त्यावर मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हिने तुमच्यावर विनयभंगाचा आरोप केला. त्यावर आता कला म्हणते की काय. तर सरोज रागाने म्हणते की ए मुली, तू कुणाशी बोलते हे तरी तुला कळते का, कुणावर आरोप करते ग तू. आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की शिंदे साहेब, अहो तुमचं काय चाललं, कोण आहे ही मुलगी, तिला साधं बोलायचं सुद्धा मॅनर्स नाही. तेव्हा आता सर्वजण कला त्या मुलीकडे रागाने पाहत असतात. तो मात्र आता रडण्याचं नाटक तर शालिनी करत असते आणि म्हणते की हो ना, मला माहिती आहे, म्हणूनच हिम्मत करून मी इथपर्यंत आले. बघितलंच ना तुम्ही, तुमच्या कानाने तर ऐकलं. यांना तर फक्त माझं नाव नाही, मला गाव प्रेमाने काय म्हणते हे सुद्धा माहिती आहे. जळणं मेळं लक्षण, वाटोळं होईन यांचं वाटोळं. त्यावर आता सरोजला सुद्धा खूप राग येतो. सरोज रागाने म्हणते की हे बघ, माझा मुलगा अद्वैत चांदेकर कधीही असं नाही वागू शकणार. त्यावर आता ती मुलगी अगदी नाटक करत रडतच म्हणते की हो हो, सगळ्यांना आपला मुलगे चांगलेच वाटत असतात, परंतु हा मात्र तुमचा लेख कधीच मान्य करणार नाही. पण त्याने खरंच माझ्यावर हात टाकला. इन्स्पेक्टर साहेब, मला तेवढंच माहिती आहे, त्यामुळे मला मात्र न्याय हवा आहे. तेव्हा अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत रागाने त्या मुलीला म्हणतो की तुला काही वेळ लागले का. अहो इन्स्पेक्टर साहेब, कोणीही समोर येईल, माझ्यावर आरोप करेल, आणि ते पण असले घाणेरडे. तुम्ही ऐकून घेतात, तुम्ही काही ओळखत नाही का मला. तेव्हा मात्र आता ती शालू म्हणते की हो हो, मी सुद्धा चांगलंच ओळखते रे तुला. तुम्ही काय ओ श्रीमंत माणसं, तुमच्याकडे रगड असा पैसा आहे, लोकांना वापरायचं आणि गप करायचं, तुम्हाला हा खेळ वाटतो का. पण आमच्या गरीबाकडे ना फुटकी कवडी ना दागदागिना, आमचा दागिना म्हणजे आमची इज्जत. तुमचं काय हो, घटकाभरची मज्जा आणि गरिबांची इज्जत आणि लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला हे सर्व करताना. तेव्हा मात्र आता वाटेल तसे आरोप ती मुलगी जेव्हा करायला सुरुवात करते, तेव्हा अद्वैत आणि कला या दोघांना तर राग येतोच, परंतु सरोज तिच्यावर धावून जाते आणि काय ग, कोण आहे तू असे घाणेरडे आरोप करणारे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हे सरोजला शांत राहायला सांगतात की मॅडम प्लीज, कायदा हातात घेऊ नका. तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की काही कसं बोलता शिंदे साहेब, माझ्या मुलावर वाटेल तसे आरोप होतात, वाटेल तसे आरोप ती करते. थांब. तर रजनी तिला धरायला येते. तर सरोज म्हणते की रजनी खान थांब, तू मुलीकडे मला जरा बघून दे, माझ्या मुलाविषयी ती काही पण बोलते आणि कसं तुम्ही ऐकून घेता हो सगळं हे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तर आम्हाला ओळखता. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब पुन्हा म्हणतात की मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा. त्यावर आबा सुद्धा म्हणतात की शिंदे साहेब, अहो तुम्ही आमच्या सुनबाईला शांत व्हायला सांगतात का. शिंदे साहेब, अहो आपली जुनी ओळख आहे, तुम्ही आमच्या सर्व कुटुंबाला ओळखतात आणि आमचा अद्वैत हे सर्व करू शकेल हे तुम्हाला वाटलंच कसं, तुमच्या मनात तरी आलं कसं. आणि हे बघा, जर तुम्ही कोणाबद्दल बोलत असाल तर याचा तुम्हाला विसर पडला असेल तर मी तुम्हाला सांगतो, आबासाहेब चांदेकरांच्या नातवाबद्दल तुम्ही बोलतात. कोल्हापूर मधील एक नामांकित उद्योजक आहे तो. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आबासाहेब प्लीज तुम्ही सुद्धा शांत व्हा. आम्हाला चांदेकरांची ख्याती माहिती आहे, परंतु तरी सुद्धा आमचे हात मात्र कायद्याने बांधलेले आहेत. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघ, प्रश्न फक्त नावाचा नाही, तेवढा मान सुद्धा आम्हाला आहे. अहो आमच्या इकडे इतक्या मुली सुद्धा कामाला आहेत आणि इतके माणसं सुद्धा कामाला आहेत, इतके जण आम्हाला भेटतात, परंतु प्रत्येक जण अद्वैतचा आदर करतो आणि अद्वैतने आजपर्यंत कुणाशी न बोलता म्हणजे बोलताना पातळी सुद्धा अजूनपर्यंत ओलांडलेली नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि मगच त्याच्यावर हे आरोप करा. तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर इतके घाणेरडे आरोप करतात. त्यावर आता आबा म्हणतात की शिंदे साहेब, हे बघा, येथे येण्या अगोदर ह्या प्रकरणाची तुम्ही शहानिशा करायला हवी होती. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब शिंदे म्हणतात की आबा साहेब, अहो कितीही मोठं प्रस्त जरी असलं, परंतु हा तर विनयभंगाची केस आहे, त्यामुळे तपास तर आम्हाला करावाच लागणार. त्यावर आता सरोज म्हणते की पण तरी सुद्धा तुम्ही असे बिनबुडाचे आरोप नाही ना करू शकत. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो बिनबुडाचे आरोप नाही, तिच्याकडे पुरावे आहेत. तेव्हा आता पुरावे म्हटल्यानंतर सर्वांना आता एक जबर धक्का बसतो, कारण आता त्या मुलीने सर्व काही गेम अगोदरच करून ठेवलेला असतो. अद्वैतला अगदी त्या ताडीच्या नशेमध्ये थोड्याच्या जवळ ओढलेलं असतं. तेव्हा आता हे ऐकून सरोज म्हणते की हॉट, काय बोलतायस इन्स्पेक्टर साहेब, आणि कलाला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता अद्वैत सर्वांसमोर त्या मुलीला विचारतो की कसले पुरावे.
असावे। तेव्हा आता त्या मुलीच्या मोबाईलमध्ये जे काही फोटो असतात अद्वैत तिच्या जवळ थोडासा गेलेला असतो आणि तिने मुद्दाम अद्वैतचे हात आपल्या खांद्यावर ठेवलेले असतात, त्याच्याशी जवळकीक निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला असतो। हे फोटो पाहिल्यानंतर मात्र आता अद्वैतला तर धक्काच बसतो आणि बाकी सर्वांना तर बसतो, परंतु रोहिणी आणि राहुल या दोघांना असा खूप आनंद होत असतो। तर रोहिणी ही राहुलला विचारते की मज्जा येते ना, तर राहुल म्हणतो की खूप काही। तेव्हा आता राहुल रोहिणीला हळूच म्हणत असतो की हे बघ ना अगं, सगळं काही डील मी फायनल केलं आणि त्याचं कौतुक सुद्धा माझंच झालं आणि हे बघ आता हे जे काही मध्येच घडलं विनयभंगाची केस, विनयभंगाचं हे प्रकरण म्हणजे केक वरच्या अगदी केरीसारखं हे प्रकरण चाललंय। खरंच मज्जा आहे बाबा। रोहिणीला तर खूप असं हसायला येत असतं आणि कला ही अद्वैतच्या हातातील मोबाईल घेते आणि त्या फोटोकडे पाहत असते। तेव्हा मात्र आता कला ही आबांकडे तो मोबाईल देते आणि सर्वजण आता ते फोटो पाहतात आणि एकमेकांकडे तो फोटो पाहण्यासाठी मोबाईल देत असतात। तेव्हा सरोज हे फोटो पाहते आणि अद्वैतकडे पाहत असते। तेव्हा आता रोहिणी ही राहुलला म्हणते की खरंच खूप अशी मज्जा वाटते रे, अरे आता अद्वैतच्याच बाबतीत हे घडलंय म्हणजे तो तर संपला। तेव्हा आता राहुल म्हणतो की एकदा की हे प्रूफ झालं तर आता जिवंतपणीचा हा अद्वैत चांदेकर मरेल। तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो, अरे पण आपल्याला ही आग विझून द्यायची नाही, आपल्याकडून सुद्धा आता ह्या आगीत तेल ओतायलाच गेलं पाहिजे। म्हणून रोहिणी आधी राहुलचा आता प्लॅन तयार होत असतो की आता अद्वैतला यात आणखीन कसं फसवायचं। आता हे सर्व फोटो पाहून सरोज विचारते की अरे अद्वैत हे सर्व काय आहे। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब शिंदे सरोजला म्हणतात की मॅडम जे काही प्रूफ आहे ते आता आपल्या समोरच आहे, त्यामुळे यांना मात्र आमच्या सोबत आता यावंच लागेल। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब हे सावंतला अद्वैतला बेड्या ठोकायला सांगतात, परंतु आता सावंत हे अद्वैत जवळ येतात तोच कला म्हणते की थांबा आणि कला ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अद्वैत चांदेकर यांना पोलीस स्टेशनला नाही घेऊन जाऊ शकत। ह्या मुलीने जे काही पुरावे दाखवले, जे काही फोटो दाखवले ते सर्व खोटे आहे। जे कोण मुलगी आहे ना शालिनी, ती तुम्हाला आम्हाला सर्वांना फसवते। अद्वैत असं काही करणं शक्य तर नाही, त्याची खात्री देते मी, त्याची बायको कला अद्वैत चांदेकर आणि बायको शिवाय नवऱ्याची खात्री अजून कोण देणार आहे, असं सर्वांसमोर कला आता ठामपणे उत्तर देते। आणि हे बघा त्या गावामध्ये असताना आम्ही 24 तास एकत्र होतो, असा एकही क्षण गेला नाही की आम्ही जरा एकमेकांपासून वेगळे होतो। पण हे बघा इन्स्पेक्टर साहेब, मी अद्वैतची बायको आहे म्हणून त्याची बाजू घेत नाही, परंतु जे काही अद्वैतने जे काही केलं होतं ते अगदी माझ्या समोर झालं होतं। त्या प्रत्येक क्षणाला मी अद्वैत सोबत होते आणि त्या प्रत्येक क्षणाची मी साक्षीदार आहे। अद्वैतने एकही असं वाकडं पाऊल उचललेलं नाही। हवं तर तेथे पोहोचल्यापासून अगदी निघेपर्यंत जे काही आहे ते अगदी सविस्तर मी तुम्हाला सांगते आणि हवं तर पाहिजे तुम्ही तेथील गावकऱ्यांना सुद्धा विचारू शकता, आम्ही सगळ्यामध्ये एकत्रच होतो। तेव्हा आता रोहिणी कलाचे हे सर्व बोलणे ऐकून मनात म्हणते की बापरे, म्हणजे आता ह्या अद्वैतसाठी ही कला रागिनी होणार की काय। त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम हे बघा, तुमच्या आणि माझ्या वाटण्याने काही फरक होत नाही, त्यांनी गुन्हा केलेला आहे आणि पुरावे सुद्धा आपल्या समोरच आहे, त्यामुळे त्यांना माझ्यासोबत यावंच लागेल। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब असं म्हटल्यानंतर घरातील सर्वांना खूप मोठा असा धक्का बसतो आणि आता ते अद्वैतला चला असे म्हणतात। इन्स्पेक्टर साहेब अद्वैतच्या हाताला धरणार तोच कला म्हणते की एक मिनिट, तुम्ही अद्वैतचा हात सोडा। शिंदे सर आहो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तो गुन्हेगार नाही म्हणून, त्याच्यावर जो काही गुन्हा आहे तो अजून सिद्ध झालेला नाही, त्यामुळे तुम्ही असं त्याला गुन्हेगार म्हणून नाही नेऊ शकत आणि ते कायद्यात सुद्धा बसत नाही, हे मी तुम्हाला सांगते। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अहो ही मॅडम सर्व ठीक आहे, परंतु हे सर्व सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पोलीस स्टेशनला तर जावंच लागेल। तेव्हा कला म्हणते की हो बरोबर आहे, मग मी सुद्धा तुमच्या सोबत येते, पण इन्स्पेक्टर साहेब त्या अगोदर मात्र मला तेथील गावकऱ्यांशी सुद्धा एकदा बोलायचं, त्यामुळे तुम्ही तेथील ज्या काही माणसं लोक आहेत त्यांना सुद्धा येथे बोलावून घ्या। तेव्हा सरोज म्हणते की मी सुद्धा येते बरोबर, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे चला। तेव्हा आता सर्वजण आता लगेच अद्वैतच्या पाठोपाठ निघतात। त्यावर आता सर्वजण निघून गेल्यानंतर आबांचे डोळे असे खळखळ भरून येतात, पूर्ण मनाने ते खचतात आणि देवीला हात जोडतात की देवी आई आता कोणतीही परीक्षा तू घेणार आहेस ग आमची। तेव्हा आबांना इतकं खचलेलं बघून रजनी आणि सोम यांना खूप असं वाईट वाटतं। तेव्हा आता राहुल थोडासा बाजूला जातो आणि म्हणतो की आता माझी वेळ आली। सगळे नेहमी मला म्हणत असतात की राहुल नेहमी प्रत्येक गोष्टीची वाट लावतो, त्यामुळे आता मात्र तुम्ही बघतच का राहा की हा राहुल अद्वैत चांदेकरची कशी वाट लावतो ते, त्यामुळे आता मात्र मी सगळ्या काही न्यूज चॅनलला कळवतो आणि लगेच तो न्यूज चॅनल वाल्यांना फोन करतो आणि तुम्हाला जर अद्वैत चांदेकरच्या बाबतीत काही बातम्या हवे असतील तर आताच्या आता ताबडतोब कोल्हापूर पोलीस स्टेशनकडे पोहोच, लवकर TRP तुमचा वाढणार आहे। आणि तेवढ्यात मात्र आता रोहिणी त्याच्या मागून खांद्यावर येऊन हात ठेवते, तर राहुल घाबरतो की नक्की कोण आहे ते, परंतु रोहिणी असते आणि तेव्हा तिच्या जीवात जीव येतो आणि रोहिणीला तर खूप असा आनंद होतो। तेव्हा राहुल म्हणतो की मम्मा तू, तेव्हा
रोहिणी म्हणते की हो मी. तर आता राहुल म्हणतो की मम्मा अगं तुला माहिती आहे का आत्ता मी कॉल कुणाला केला होता. तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल अरे सर्व काही ऐकलंस मी, अगदी जे काही केलं ना ते अगदी गुड जॉब केला आणि आता बघतच राहतो तू जे काही केलंस ना त्याच्या ठिणग्या मात्र किती दूरवर पसरतात. तेव्हा आता हे सर्व काही होणार आहे यामुळे मात्र राहुल आणि रोहिणी मात्र खूप खुश होतात. त्यानंतर मात्र आता अद्वैतला पोलीस स्टेशनला आणलं जातं आणि तेथे जे काही ते गावाकडची मंडळी आहेत त्यांना सुद्धा तेथे बोलावलेलं असतं. सर्वजण वाटच बघत असतात आणि त्याच वेळेस मात्र न्यूज चॅनलवाले सुद्धा तेथे आलेलेच असतात राहुलच्या सांगण्यावरून लगेच. आणि तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब पोलीस गाडीतून अद्वैत आणि कला सरोज यांना तेथे घेऊन येतात. तेव्हा मात्र कला अद्वैत आणि सरोज समोर पाहतात तर काय न्यूज चॅनलवाले सुद्धा तेथे असतात आणि ते गावकरी तेथे तर आलेलेच असतात. तेव्हा सरोज ही अद्वैतला विचारते की अरे अद्वैत रिपोर्टर येथे आता यावेळेस कसे आलेत. अरे अजून प्रूफ सुद्धा काही झालं नाही परंतु ही बातमी बाहेर कशी गेली इतक्या लवकर हे काही चांगलं नाही. तर अद्वैत म्हणतो की आई तू काही काळजी करू नको, हे बघ आपण कोणताही गुन्हा केलेला नाही त्यामुळे हे जे काही खरं आहे ते शेवटी बाहेर येईल. तेव्हा मात्र आता कला अद्वैत गाडीच्या खाली उतरतात तर लगेच न्यूज चॅनलवाले आहे ते रिपोर्टर पुढे येतात आणि अद्वैत चांदेकर आले म्हणून सर्वजण एका घोळका करून अद्वैत शेजारी येतात. इन्स्पेक्टर साहेब हवालदार त्या सर्व लोकांना बाजूला करण्यासाठी सांगत असतात. तेव्हा आता रिपोर्टर म्हणत असतात की अद्वैत चांदेकर साहेब अहो तुमच्यावर इतका मोठा हा विनयभंगाचा आरोप झालेला आहे तो तुम्हाला मान्य आहे का, तुम्ही हे सर्व काही केले का. आणि नुसतं आरोप सुद्धा नाही परंतु जे काही तुम्ही म्हणजे वागलात ना त्याचे सर्व काही पुरावे सुद्धा अगदी आमच्या कानावर पडले तर पडले परंतु पुरावे सुद्धा आमच्या हातात आले. तेव्हा आता ते रिपोर्टर म्हणते की धूर निघाला तर अत्तर असणार. तेव्हा आता दुसरी बाई म्हणत असते की नाहीतर काय, खिशात पैसे असल्यावर मात्र दुर्विचार करणं यांना हे लगेच शक्य होत, असे दुर्विचार यांना सुचणारच. आणि हे कृत्य करताना काय रे तुला लाज कशी वाटली ना, बोल ना दे उत्तर. तर दुसरी सुद्धा म्हणते की हो दे ना उत्तर, लाज कशी वाटली नाही. अरे चेहऱ्यावरून तू गरीब गायीसारखा दिसतो आणि अशी कोल्ह्या कुत्र्यांसारखी काम करताना लाज कशी वाटत नाही, आता बोल ना, अरे बोल ना दे ना उत्तर, काय दातखिळी बसली. तेव्हा मात्र आता रिपोर्टर म्हणत असते की हे बघा आता मात्र आजपर्यंत तुम्ही तुमची इमेज सांभाळत आला परंतु आज मात्र जे काही वागला ते त्याच्या विरुद्ध वागलात, मग ह्या वागणुकीला श्री लंपट असे म्हणतात. तेव्हा आता दुसरी बाई म्हणत असते की तुम्ही तुमच्या नुकत्याच झालेल्या लग्नात खुश नाही आहात का. तेव्हा आता अद्वैत त्या दोघांना म्हणतो की एक्सक्यूज मी, माझ्यावर आरोप झाला परंतु गुन्हा मात्र अजून सिद्ध नाही झालेला त्यामुळे मी काही गुन्हेगार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर जो काही गुन्हा झालेला आहे त्याच्या माझ्या वैवाहिक जीवनाशी काही एक संबंध नाही. त्यावर आता रिपोर्टर विचारते की मग कशाशी संबंध आहे, एकतर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात खुश नाही, नाहीतर आबासाहेब चांदेकर यांच्या संस्काराला तुम्ही मोडीत घालत आहात, सांगा ना द्या ना उत्तर. तर दुसरी रिपोर्टर म्हणते की हो ना, खरं तर आबासाहेब चांदेकर हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही तर असं वागून तुमच्या फॅमिलीच्या जे काही रेप्युटेशन आहे त्यालाच गालबोट लावलं. आता कला हे ऐकून खूपच तिला राग येत असतो परंतु अद्वैतला तर इतकी चिड येत असते आणि तो मनात म्हणतो की आतापर्यंत हे लोक माझ्यावर आरोप करत होते तोपर्यंत काही हरकत नव्हती, सगळं काही मॅनेज तर केलं असतं परंतु आता मात्र यांनी आबांचं नाव घेतलं, चांदेकर फॅमिलीचं नाव हे ब्लेम करते. तेव्हा अद्वैत स्वतःला आवरण्याचा खूप असा प्रयत्न करतो परंतु स्वतः आबांचा झालेला अपमान आणि त्यांच्या फॅमिलीचं जे काही नाव खराब झालेलं आहे यामुळे आता अद्वैतला खूप असा राग येतो. तेव्हा अद्वैत तरी पण स्वतःला शांत राहत असतो आणि कला तर आता मात्र ही अद्वैतची अर्धांगिनी बनून सर्वांना दाखवून देणार असते की बायकोचा विश्वास किती आहे आणि माझ्या अद्वैतने काही केलेलं नाही हे सर्व आता ह्या जगासमोर कसं आणायचं आणि ही मुलगी कसं खोटं बोलते हे सर्व काही पुरावेसह कसं सिद्ध करायचं असं मात्र आता कला ठरवते. तर मात्र सरोज सुद्धा आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते की नक्की आता अद्वैतवर हे काय आरोप होतात आणि किती काही घाणेरडे आरोप अद्वैतला ऐकून घ्यावे लागतात म्हणून आता सरोजला जाम असे टेन्शन येते. तिला हे सर्व काही पगवत नाही आणि सर्व काही ह्या मुलीने अगदी ड्रामा प्लॅन करून केलेलं असतं, अगदी परफेक्ट असं तिने ठरवलेलं असतं की अद्वैतला यात गुंतायचं म्हणजे गुंतायचं म्हणून तिने आता विनयभंगाच्या नावाखाली अद्वैतला यात अडकवलेलं असतं. तेव्हा अद्वैत सुद्धा आता काही शांत बसणार नसतो आणि कला सुद्धा या मुलीचं कसं काय आहे ते खोटं वागल्याचं भांडं मात्र आता ते सर्वांसमोर फोडून दाखवणार असतो. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आता कलाने खूप काही असं त्या मुलीबद्दल सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि इन्स्पेक्टर साहेबांना ते फोटो आहे तर ते फोटो पुन्हा अगदी असे बारकाईने दाखवण्यात आलेले असतात. कला त्याकडे अगदी बारकाईत लक्ष घालते की ह्या मुलीने काय असं खोटेपणा केला, त्यातील एक चूक ती उघड करते.
तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना हे सर्व दाखवण्यात आलेलं असतं। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्या मुलीला म्हणतात की ह्या फोटोमध्ये तुम्ही सुद्धा आहात आणि ह्या फोटोमध्ये असं दिसतंय की तुम्ही त्यांना नकार देता असं वाटत सुद्धा नाही, ते जरी तुमच्यावर जवळ येत असले तरी सुद्धा। तेव्हा ती मुलगी आता थोडीशी गडबडते आणि जे काही त्या गावातील बायका आलेल्या असतात तर त्या गावातील बायका या मुलीला ओळखत नाही, ही आमच्या गावात नवीन आहे असे म्हणत असतात। तेव्हा आता लगेच कला सुद्धा म्हणते की ह्या फोटोग्राफरच्या विरोधात आपण तक्रार नोंदवूयात। तेव्हा आता ही मुलगी खूप घाबरते। तेव्हा मात्र आता तो फोटोग्राफर सुद्धा खूप घाबरतो आणि आता लगेच शिंदे साहेब बोरकरला आवाज देतात। तर लगेच आता ते येतात आणि आता त्या फोटोग्राफरची गचंडी धरून ओढत असतात की खरं बोल। तेव्हा आता ती मुलगी इतकी घाबरते तर तो फोटोग्राफरला त्रास देण्यात आल्यानंतर मात्र तो फोटोग्राफर म्हणतो की मला काही करू नका, जे काही आहे ते सर्व मी तुम्हाला सांगतो। तेव्हा मात्र आता ही मुलगी कसं खोटं बोलते आणि हा प्लॅन त्यांनी कसा केला हे सर्व काही आता ते म्हणजे तो फोटोग्राफर सर्वांसमोर इन्स्पेक्टर साहेबांना सांगणार असतो की ही मुलीने काय करण्यासाठी लाविले आणि कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व केलं। मात्र आता कलाला हे सर्व ऐकल्यानंतर खूप असा आनंद होतो। तेव्हा आता अद्वैतने काही केलेले नाही हे कला सुद्धा आता त्या मुलीकडून कसं वधून घेते आणि ती का खोटं बोलली हे सर्व काही आता कला तिचं काही भांडं फोडणार असते। शेवटी फोटोग्राफरने आता सत्य सांगून अगदी स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अद्वैत किती निर्दोष आहे हे आता सर्वांसमोर कलाने सिद्ध करून दाखवलेलं असतं। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।